पोखरकर नेत्रालय। आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर। संपर्क 8108 17 63 65। नगरच्या केडगाव येथील जगदंबा तरुण मंडळ शिवमुद्रा ग्रुप केडगाव देवी यांच्या वतीनं श्री रेणुका माता अखंड हरिनाम सप्ताह आणि तुकाराम गाथा पारायण सोहळा गेली 21 वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे। याही वर्षी 4 ते 11 मार्च कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं गेलंय। 4 मार्चला माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सप्ताहाची सुरुवात झाली। यावेळी जगदंबा तरुण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब बच्चन कोतकर, शिवमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष अजित कोतकर यांसह केडगाव देवी परिसरातील महिला भक्तजन मोठ्या संख्येनं हजर होते। या निमित्तानं रामायणाचार्य हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज पन्हाळकर यांची रामकथा होणार आहे। तर इथं रोज काकडा, ग्रंथराज, तुकाराम गाथा पारायण आणि रामकथा तसेच हरिपाठ, हरिकीर्तन होणार आहे। त्यामुळे परिसरातील भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असं आवाहन सप्ताह कमिटीच्या वतीनं केलं गेलंय। 4/3/2025 रोजी जगदंबा तरुण मंडळ शिवमुद्रा ग्रुप आयोजित अखंड हरिनाम सप्ताह 21 वर्ष। तर या ठिकाणी सगळ्यांना आवाहन करण्यात येते की या ठिकाणी जो अखंड हरिनाम सप्ताहाचा जगदंबा तरुण मंडळाने जो उपक्रम सुमारे 21 वर्षापासून सुरू केलेला आहे तो आज सुरू होत आहे। तर सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा। अतिशय भक्तिभावाने हा सप्ताहाचं आयोजन केलं जातं आणि आज 21 वर्ष सुद्धा मी या ग्रुपला, दोन्ही मंडळाला धन्यवाद देतो की आपण पाहतो की सप्ताह वगैरे घेणं असतं तर जवळजवळ वयस्कर मंडळीत घेत असतील, पण केडगावात हे सर्व तरुण मित्र एकत्र येऊन सप्ताह घेतात। हा विशेष गोष्ट आहे, कारण तरुण वर्ग आपल्याला माहिती आहे सध्या कोणत्या मार्गाला असतो, कोण केडगावचं विशेष या ग्रुपचं महत्त्वाचं आहे। सर्व त्यांचे सदस्य असतील, आपण चांगला आणि 8 दिवस हा अतिशय उत्कृष्ट असा सप्ताह चालतो आणि महाराज लोक आपल्या प्रबोधनातून मार्गदर्शन समाजाला करत असतात। मी या सप्त्याला असाच हा कायम सप्ताह चालत राहो अशा मी आज देवीचरणी प्रार्थना करतो। आज आई जगदंबेच्या पावन भूमीत या ठिकाणी रेणुका माता अखंड हरिनाम सप्त्याचं उद्घाटन झालं। आज या सप्त्याला 21 वर्ष पूर्ण होत आहे। तर आज सप्ताह या ठिकाणी जगदंबा तरुण मंडळ व शिवमुद्रा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हा सप्ताह चालतोय। या सप्त्यामध्ये आज जी कीर्तन सेवा श्रीनिवास बुगे महाराज यांची होणार आहे, त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध असे कीर्तनकार या ठिकाणी आपण महाराज लोक या ठिकाणी आणतो व वेळोवेळी या ठिकाणी आम्ही शिवजयंती असेल, सप्ताह असेल, रक्तदान शिबिर असेल, विविध कार्यक्रम या ठिकाणी आम्ही मंडळाच्या माध्यमातून करत असतो। तर या सप्त्यानिमित्त केडगाव ग्रामस्थ या ठिकाणी खूप मोठा त्यांचा सिंहाचा वाटा असतो हा सप्ताह पार करण्यासाठी। तर त्या या ठिकाणी सप्त्यासाठी सर्वांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा असे मी जगदंबा तरुण मंडळ व शिवमुद्रा ग्रुप यांच्या वतीने सर्वांना आवाहन करतो। व सप्त्याचा रोजचा कीर्तनाचा टाइम हा संध्याकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत असतो व या ठिकाणी सर्व नागरिक, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित असतो व असंच या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करून या ठिकाणी सप्ताह मोठ्या करण्यासाठी नागरिक सहकार्य करतात। मी सर्वांच्या मंडळाच्या वतीने सर्वांचे आभार मानतो व सप्त्याला उपस्थिती लाभावी अशी सर्वांना विनंती करतो। आम्ही बनपिंपरीमध्ये गेल्या 7-8 वर्षापासून एक नवीन पायंडा पाडलेला आहे की गावाचे आम्ही 7 भाग केलेले आहेत आणि 7 भाग करून आम्ही प्रत्येक भागाला एक दिवस वाटून दिलेला आहे। गावात काय होतं, वर्गाने गाव गोळा करतं आणि गावातील कोणतरी एक ठराविक लोक असतात की ते म्हणतात नाही हाच महाराज पाहिजे, हेच विनेकरी आणा, तोच माणूस होणार, मग मीच ठरवणार, मग पंगत त्याच्या इथंच करा। मग आमच्या गावात पूर्वी अशी परिस्थिती असायची की गोरगरिबांकडे पंक्ती होते आणि गावचे पुढारी आणि पाटील लोक, बागायतदार लोक येऊन त्याच्या इथे जेवायचे। आम्ही त्याच्यात कुठतरी मोडकळीस काढायचं आणि सगळ्यांना एक यथोचित न्याय मिळावा म्हणून एक तरुणांनी बसूनच एकत्र एक कारवाई केली आणि म्हणून मग आम्ही जायचं टाळतो। त्या ठिकाणी मग त्या गावातल्या स्वज्येष्ठ लोकांना
तो कार्यक्रम करण्याचा एक मान मिळतो, त्या ठिकाणी त्यांना देखील आनंद होतो आणि त्यांच्यात काही वाद असतील ते मिळतात. या ठिकाणी मग सुद्धा मी तोच पायंडा वापरला. पण तुमच्याच गावात तुम्ही ज्येष्ठ बोललो, काय होतं आम्ही पाहुणे म्हणून आलो होतो, आम्हाला पाहुणे म्हणूनच वागवा. पण तुमच्या इथले जे ज्येष्ठ आहेत त्यांना तो मान तो सन्मान त्या ठिकाणी तो जपला पाहिजे. आपण त्या ठिकाणी काय करतो की आपण फक्त जातो आणि पाहुण्यांना म्हणतो या या पाहुणे म्हणून चालले असतात. शेवटी तुमचे विषय तुम्हाला हाताळायचे असतात आणि ते भांडणं तंडणं मिटले पाहिजे, हा आमचा खरा हेतू आहे. आणि वारकरी संप्रदायातलं कुटुंब असल्यामुळं आम्हाला बाकीच्या गोष्टीत काही इंटरेस्टच नाहीये. मग आपण ज्यावेळेस परमार्थाचं करतो त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस हे पोथी पुराण सगळं घेऊन बसलो असतो, त्याच्यात ते काय शिकवण आहे आपल्याला, तुम्ही या मोहमायातून बाहेर निघा आणि कुठेतरी नामस्मरण करा आणि ते नामस्मरण करा म्हणून हा सप्ताह बसला जातो. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तन सेवा सप्ताह काळामध्ये या ठिकाणी होणार असून 11 मार्चला काल्याच्या कीर्तनानं सप्ताहाचा समारोप होणार आहे. या कार्यक्रमाला केडगाव देवी परिसरातील महिला भाविक मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, कोपरगाव. एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी मोफत. त्याचबरोबर सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री. 400 रुपयात सोनोग्राफी आणि 100 रुपयात एक्स-रे. लॅब तपासणीवर 50% पर्यंत आणि औषधींवर 20% पर्यंत सूट. अधिक माहितीसाठी 90 90 91 91 96 आणि 7304 75 56 55.